आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. हा वरचा जो आहे आपला अस्तर आहे, त्यानंतर जो खालचा आहे आपण ब्लाऊज पीस आहे. अगोदर आपल्याला इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेली आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. वरच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्यासाठी. तर गळ्याची रुंदी आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. तर अशा प्रकारे आता रेष मारून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथं. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. अशा प्रकारे गोलाकारचा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहेरच्या साईडला पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे 1.5 इंचाचे एक मार्किंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अशा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे गोलाकारमध्ये बाहेरच्या साईडला पण. तर अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कट करून घेऊया. गळ्याची कटिंग आपल्याला बाहेरच्या साईडनं करून घ्यायची आहे, म्हणजे जिथं बाहेरच्या साईडला आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं. आता आपल्याला जो आतला गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे गोलाकारमध्ये आपल्याला एक गळ्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथं पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून. जी आपण पट्टी कट केलेली आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला पेपरवरती गळ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जो आहे बिघडला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे बाहेरच्या साईडला आपल्याला 1-1 इंचावर एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बाहेरच्या साईडला आपण 1-1 इंचावर मार्किंग करून घेत आहोत. तर अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे गोलाकार शेपमध्ये. आता आपल्याला जसा शेप दिलेला आहे तसा आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. अगोदर आपण बाहेरच्या साईडचा कट करून घेऊया. त्यानंतर आतल्या साईडचा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गळ्याच्या आकारचा आपण इथं पेपर कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ब्लाऊज पीस घेऊया. ब्लाऊजच्या वरती आपल्याला अस्तर ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं साईडला पिन लावून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण टीप वगैरे टाकतो तो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळ्याचा शेप बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं टीप मारून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या. तर खालच्या साईडला आपण अशा प्रकारे टीप मारून घेतलेला आहे. आता आपल्याला गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जसा आपण गळा कट करून घेतलेला आहे तसाच आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे. तर आपण इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे जो टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो आतला जो ब्लाऊजचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. ब्लाऊजचा जो कपडा आहे आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला पलटून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस. तर अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला इथं आपल्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस साइडनं आपल्याला
टिप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो तेव्हा अस्तराने ब्लाऊज पीस गोळा नाही होणार किंवा इकडे तिकडे होणार नाही. तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजला आपण साईडला टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो साईडचा एक्स्ट्रा कपडा इथं कट करून घेतलेला आहे, त्यानंतर आपण इथं टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स मारून घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा जो तयार झालेला आहे, आपण ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे एक पट्टी कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून त्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. पट्टी आपल्याला अगदी बारीक बनवायची आहे. तर डिझाईनसाठी आपण इथं पट्टी बनवून घेतलेला आहे. जो अगोदर आपण पेपर कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2.5 इंचाचा पट्टी कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण जे पेपर कट करून घेतलेलं होतं त्या पेपरवरती आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो पट्टी आपण बनवलेली आहे तिरपी ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे गुणिले आकारमध्ये आपण जो पट्टी आहे अशा प्रकारे ठेवून शिलाई मारून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावर आपण इथं पट्टी लावून घेतलेली आहे पेपरवरती. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे अशाच प्रकारे. तर पेपरवरती अशा प्रकारे आपण डिझाईन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आतल्या साईडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी आपण इथं 1.5 इंचाची घेतलेली आहे. तर अशा प्रकारे गळ्याच्या आतल्या साईडला ठेवून आपल्याला ही पट्टी जी आहे टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला अशाच प्रकारे. त्यानंतर जी पट्टी आहे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला आपण टिप मारून घेऊया. तर आपण इथं पूर्ण गळ्याला पायपिंग लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं चौकोनी कपडा घ्यायचा आहे. त्रिकोणी शेप देऊन त्याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे डिझाईन बनवण्यासाठी आपण त्रिकोणी शेपमध्ये इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो पट्टी तयार केलेला आहे आपण इथं गळ्याच्या खालच्या साईडला ठेवून टिप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे जो गळ्याला डिझाईन बनवलेला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. आता आपल्याला त्रिकोणी शेपमध्ये बनवलेला डिझाईन जो आहे गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक एक करून अगदी जवळ आपल्याला हा डिझाईन लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथं आतल्या साईडला लेस लावून घेऊया.
तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आतल्या साईडला आपण इथे लेस लावून घेतलेला आहे. आता बाहेरच्या साईडला पण लेस लावून घेऊया. दोन्ही साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो खालचा पेपर आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो गुणिले आकारमध्ये आपण बनवलेला आहे त्यामध्ये आपण इथं मणी लावून घेऊया. मणी जे आहे दोन्ही पट्ट्याच्या सेंटरमध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपल्याला एक एक करून अशाच प्रकारे मण्या जे आहे लावून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्याला हे जो आपण इथं लावून घेतलेला आहे त्यानंतर इथं लटकन बनवून घेऊया. लटकन बनवण्यासाठी पण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे लटकन बनवलेलं आहे त्याला ओपन करून घेऊया. त्यानंतर ब्लाउजच्या वरच्या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे लटकन. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे जे लटकन आहे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजचा गळा जो आहे तो आपला तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर ब्लाउज डिझाईन आपण इथं बनवलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला गोल गळा जो आहे डिझाईन आपल्याला बनवायचा असतो, परंतु डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही. तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे, स्टेप बाय स्टेप. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.